नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे झटपट तयार होणारं मसाला वांग। तर अगदी कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता आणि अगदी कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारं हे मसाला वांग किंवा तेल वांग कसं करायचं यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा। आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। चला तर मग पटकन सुरुवात करूयात। तर मसाला वांगी करण्यासाठी इथं मी 5 मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत। वजनी प्रमाणात 250 ग्रॅम इतकी ही आहेत। तर सुरुवातीला ही वांगी आपल्याला चिरून घ्यायची आहेत। पहा, याप्रमाणे मी वांग्याचे काटे आणि थोडासा देठ काढून घेतलाय आणि उभे काप देऊन सगळी वांगी मी चिरून पाण्यामध्ये बुडवून ठेवलेली आहेत। आता आपण याचा मसाला तयार करून घेऊयात। तर इथं मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। पहा, अगदी जाडसर असा हा शेंगदाण्याचा कूट आहे। तर आपल्याला हा इथं फक्त अर्धी वाटी इतका लागणार आहे। आता यामध्ये घालूयात 1.5 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ। तर अर्धा चमचा इतकं मीठ यामध्ये मी आता घालणार आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। तर तेल टाकून आता हे तिखट मीठ आणि शेंगदाण्याचा कूट अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट हे मसाला वांग तयार होतं। यासाठी आपल्याला कोणतीही जास्त पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा वाटण सुद्धा करावं लागत नाही। तर याप्रमाणे पटकन मसाला तयार करून घ्यायचा आणि चिरून घेतलेल्या वांग्यामध्ये तो भरून घ्यायचा। डब्यासाठी असो किंवा नाश्त्यासाठी असो अगदी एक नंबर असा हा पदार्थ तयार होतो। एकदा नक्कीच करून बघा। तर बघा, याप्रमाणे सगळा मसाला मी वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे। आता याला आपण फोडणी देऊयात। तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकते। आता सगळी भरून घेतलेली जी वांगी आहेत ती या तेलामध्ये सोडून घेऊयात। वांगी भरून शिल्लक राहिलेला मसाला सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि आता 1 ते 2 मिनिटे ही वांगी तेलामध्ये आपल्याला चांगली परतून घ्यायची आहेत। बघा, वांगी चांगली परतून झालेली आहेत। आता यामध्ये ज्या ताटलीमध्ये आपण मसाला कालवून घेतला होता त्यामध्ये पाणी टाकून थोडंसं पाणी यामध्ये घालूयात। वांगी शिजण्याइतपत अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायचे, जे साधारणपणे अर्धा कप पाण्याचा इथं आपल्याला वापर करायचा आहे। तर बघा, थोडंसं पाणी मी वरून घातलेलं आहे। आता याला उकळी आली की गॅसची फ्लेम बारीक करायची आणि यावर झाकण ठेवून कमीत कमी 5 मिनिटे हे वांग आपल्याला शिजवून घ्यायचे। याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटांमध्ये लगेच हे शिजतं। तर बघा, आता यावर मी झाकण ठेवले आणि 5 मिनिटानंतर आपण पाहूयात। मध्ये झाकण काढून 1-2दा आपल्याला ते हलवून घ्यायचे। बघा, याप्रमाणे म्हणजे यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचे। आपण जे वरून घातलेलं पाणी आहे ते पूर्णपणे आटल्यानंतर याप्रमाणे यामध्ये आपल्याला तेल दिसायला लागतं। तर तेलामध्येच परत हे वांग चांगलं शिजवून घ्यायचं, म्हणजे त्याला खूप छान अशी टेस्ट येते। सगळ्या मसाल्याची चव या वांग्यामध्ये उतरते आणि चवीला अगदी एक नंबर असं हे तेल वांग किंवा मसाला वांग तयार होतं। तर बघा, यावर मी पुन्हा झाकण ठेवते आणि तुम्हाला 2-3 मिनिटानंतर दाखवते। तर बघा, एकंदरीत 5 मिनिटानंतर आपण पाहत आहोत, आपण जे वरून घातलेलं पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि वांग्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण व्यवस्थित हलवून पाहूयात। बघा, अगदी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात मस्त चटपटीत मसालेदार असं आपलं तेल वांग इथं तयार झाले। आता गॅस बंद करूयात आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। हे तुम्ही डब्यामध्ये सुद्धा नेऊ शकता किंवा नाश्त्यासाठी
सुद्धा खाऊ शकता. अगदी एक नंबर चवीला तयार होतं. याप्रमाणे एकदा नक्कीच करून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर मराठमोळा रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.